लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेत, तशी राजकीय नेत्यांची पावलंही मतदारांकडे वळू लागली आहेत। कफ परेडमधील संक्रमण शिबिराला भेट देण्यासाठी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरांना मात्र रहिवाशांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला। तुम्ही बंगल्यात राहता, आम्ही इथे चढतोय, तुम्हाला माहिती नाही आम्हाला पाणी भेटत नाही। आमचे रोड बघा, रोड, अरे रोड बघा आमचे। त्यांना ऐकायचंय की मला ऐकायचंय? तुम्हाला ऐकायचं की करायचंय? 5 वर्षांनंतर आपल्या मतदारांना भेटायला आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना अशा प्रकारे मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। हे चित्र आहे मुंबईच्या कफ परेडमधल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील। गेल्या 30 वर्षांपासून इथले रहिवासी हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत। अनेक निवडणुका आल्या, नेते आले आणि आश्वासनं दिली गेली, परंतु इथल्या रहिवाशांचा प्रश्न काही सुटला नाही। यावेळी मात्र संतप्त झालेल्या रहिवाशांनी खासदार म्हणून निवडून दिलेल्या मिलिंद देवरांना याबद्दल जाब विचारत घेराव घातला। रहिवाशांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली असतानाच खासदारांच्या बगलबच्चांनी त्यांना बाहेर काढल्यानं रहिवासी आणखी संतप्त झाले। 5 वर्षापूर्वी जेव्हा मिलिंद देवरा निवडून आले, त्याच्यानंतर ते आता आलेत, ते कॅम्पा कोलासाठी धावले, त्यांनी आमच्यासाठीही धावावं ही आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी नुसतं आश्वासन न देता कृती करावी। तुमच्या बिल्डिंगला पण डिफेन्सचा नियम लागलाय, ग्राउंड +3 पर्यंत तुम्हाला गाळे देणार आहे, पण देणार आहे ह्या 2010 पासून आम्ही 2011 पासून आम्ही ऐकत आलेलो आहे। अजून ते नुसतं आश्वासन देतात। शिवे देणं शिवेचा अपमान आहे। हा असा व्यक्ती बंगल्यात राहतो आणि आम्हाला म्हणतो रहिवासी रोड बघा इकडचे कसे आहेत, आम्हाला भारून पाणी घ्यावं लागतो। आज आमची डेंग्यू झालेत, या ट्रान्झिट कॅम्पमध्ये रेकॉर्डेड डेंग्यू झालेत लोकांना, तेही पाणीसाठी हे लोक येणार नाही। या संक्रमण शिबिरात 462 कुटुंब राहतात। त्यांच्यासाठी म्हाडानं नवीन इमारतही बांधली असून त्यामध्ये 162 फ्लॅट्स तयार आहेत, परंतु इमारतीच्या उंचीवर संरक्षण विभागानं आक्षेप घेतल्यामुळे 3 वर्षांपासून फ्लॅट्स रिकामेच पडून आहेत। या संदर्भात संरक्षण विभागाशी बोलणी सुरू असल्याचं मिलिंद देवरा यांनी सांगितलं। रक्षा मंत्रालय के साथ मिलकर काम कर रहे हैं, उन्हें भी कन्विंस कर रहे हैं कि इससे कोई सिक्योरिटी रिस्क नहीं होगा। ये स्टेट गवर्नमेंट का भी प्रोजेक्ट है, इसमें मुख्यमंत्री भी लगातार फॉलोअप कर रहे हैं। मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने खुद रक्षा मंत्री ए के एंटनी जी को एक लिखित में ट्रांजिट कैंप के बारे में उन्होंने जानकारी दी है, तो हम फॉलोअप करके हमें आशा है कि जल्द से जल्द ये काम हो जाएगा। नेत्यांची आश्वासनं हवेतच विरल्यामुळे आता इथल्या रहिवाशांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत। सर्वच राजकीय पक्षांचे नेते आश्वासनांचं गाठोडं बांधून गल्लोगल्ली फिरताना दिसतील, परंतु अगोदरची आश्वासनं पूर्ण झाली का याचा जाब विचारण्याची वेळ आता आली। निवडणूक जवळ आली की नेत्यांना मतदारांची आठवण होते, परंतु आता मतदार ही शाणे झालेत आणि नेत्यांना जाब विचारू लागलेत। हे चित्र सर्वत्र दिसलं तरच खऱ्या अर्थानं या नेत्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।